काय गं, बाळ 1 वर्षाचं झालं ना, अजून चालत नाहीये? आमचा बावड्या तर चालायला सुद्धा लागला. तर तुमचं बाळ सुद्धा अजून चालत नाहीये? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच. तर कसं आहे काकू, बाळ साधारणपणे 9 ते 15 महिन्यापर्यंत आपली पावलं टाकायला सुरुवात करतात. साधारणपणे 18 महिन्यापर्यंत कोणाच्या आधाराशिवाय ते चालू लागतात. पण प्रत्येक बाळाचा विकास हा वेगवेगळा असतो. काही मुलं लवकर चालू लागतात तर काही मुलांना थोडा वेळ लागतो. यात कम्पेअर करण्यासारखं काहीच नाहीये. बाळ लवकर चालणं महत्त्वाचं नाहीये, तर महत्त्वाचं काय आहे, तर बाळ लवकर चालण्यासाठी आपण त्याला कसं प्रोत्साहन देतो हे जास्त महत्त्वाचं आहे. तर बाळाला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर पहिलं तर त्याला भरपूर फ्लोअर टाईम द्यायला हवा. म्हणजे काय, बाळ रांगण्यासाठी, उभं राहण्यासाठी त्याला स्वच्छ आणि सुरक्षित अशी मोकळी जागा द्यायला हवी. दुसरं म्हणजे बाळाला अनवाणी म्हणजे बिना चप्पल किंवा शूज न घालता चालायला प्रोत्साहन द्यायला हवं. याने काय होतं, तर बाळाच्या पायाचे स्नायू हे बळकट होतात. बाळ जेव्हा उभं राहायला शिकेल तेव्हा त्याचा हात धरून आपण त्याला पावलं टाकायला मदत करायला हवी. आणखी काय करता येईल, तर बाळ जेव्हा चालू लागतं तेव्हा थोड्या अंतरावर किंवा त्याच्या आवाक्याबाहेर त्याचं आवडीचं खेळणं किंवा आवडती वस्तू ठेवावी, जेणेकरून बाळ त्या दिशेने चालू लागेल. आणि ह्यापेक्षाही सर्वात महत्त्वाचं काय असेल, तर कौतुक करणं. जेव्हा बाळ उभं राहायला शिकतं, पावलं टाकायला सुरुवात करतं, तेव्हा टाळ्या वाजवून, हसून त्याचं कौतुक केलं पाहिजे, त्याला प्रोत्साहन द्यायला हवं. तर याने काय होईल, तर बाळाचा कॉन्फिडन्स हा खूप जास्त वाढेल. जर तुमचं बाळसुद्धा या स्टेजमधून जात असेल तर या टिप्स नक्की फॉलो करून पहा.